संभाजीनगरमध्ये वेल्डिंग करताना ऑइल टँकरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे। वाळूज औद्योगिक क्षेत्रातली ही घटना आहे। यामध्ये एक जण ठार झालाय तर एक जण जखमी आहे। रिकाम्या फर्नेस ऑइल टँकरला वेल्डिंग करत असताना अचानक मोठा स्फोट झाला। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक क्षेत्रातील चौकालगत असलेल्या वाहनतळ परिसरात एका रिकाम्या फर्नेस ऑइल टँकरला वेल्डिंग करत असताना अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली। हॉटेल चालक रफिक शेख यांचा या सगळ्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर सचिन भालेराव हा जखमी झालेला आहे। स्फोट इतका प्रचंड होता की टँकरचे पत्रे उडाले, परिसरातील कंपन्या आणि ट्रान्सपोर्टचं नुकसान झालंय। या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। सध्या ही दृश्य आपण बघतोय, ज्यावेळेला स्फोट झाला त्याच्यानंतर कशा पद्धतीने तिथे परिस्थिती होती, अग्निशमन दलानं कशा पद्धतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं हे आपण पाहतोय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सचिन, आता या घटनास्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे? परिस्थिती नियंत्रणात आहे रिद्धी। मात्र या ठिकाणी हा ज्या स्फोट झाला त्या टँकरचा, त्याची वेल्डिंग करण्यात येत होती आणि वेल्डिंगच्या दरम्यान हा संपूर्ण स्फोट झाला आहे। स्फोट झाल्यानंतर जो टँकरचा पत्रा होता तो उडाला होता। त्यानंतर तो त्यामुळे एक जागीच मृत झालेला आहे, तर तो दुसरा व्यक्ती आहे तो गंभीर जखमी, त्याच्यावरती उपचार सुरू आहे। पण त्याला तातडीने धाव घेऊन ही संपूर्ण आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे। सध्या तरी संपूर्ण नियंत्रणात आहेत, मात्र एका व्यक्तीला आपल्या प्राण गमावावा लागलेला आहे आणि एक जण गंभीर जखमी आहे या स्फोटमध्ये। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सचिन।